नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी येते कल्याणमधून. कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात होर्डिंग कोसळण्याची घटना घडली आहे. होर्डिंगखाली 4 ते 5 गाड्या अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते. होर्डिंग पडल्यानं 2 जण जखमी झाल्याची ही माहिती आहे. अग्निशमन दलाची टीम ही घटनास्थळी दाखल झालेली आहे. तर सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. कल्याणमध्ये एक होर्डिंग कोसळण्याची घटना घडलेली आहे, ज्या होर्डिंगखाली 4 ते 5 गाड्या अडकल्याची शक्यता आहे. तर होल्डिंगचा प्रश्न ऐरणीवरती आला होता, मात्र आज पुन्हा एकदा तशीच घटना कल्याण सदानंद चौकात घडलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी एक मोठं होल्डिंग जे आहे सदानंद चौकात लावण्यात आलेलं आणि अचानक ही होल्डिंग पडल्याने या ठिकाणी त्या होल्डिंगमध्ये 4 ते 5 गाड्या ज्या आहेत त्या फसलेल्या आहेत. 2 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती देखील या ठिकाणी मिळत आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी पालिका अधिकारी असेल, अग्निशामक दल असेल, या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि युद्ध पातळीवर या ठिकाणी काम जे आहे सुरू केलेलं आहे. मात्र अनधिकृत होल्डिंगचा प्रश्न ऐरणीवरती असून या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरुवात केलेली आहे. तर पालिका प्रशासनाकडनं या होल्डिंगला परवानगी दिल्याचे सांगितलं जात आहे. मात्र ही जी घटना घडली, या घटनेमध्ये 4 ते 5 गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत काही गाडी चालक आहेत. सर, तुम्ही सकाळी कुठे जात होते, काय नेमका प्रकार घडला आणि किती नुकसान झालं? माझी पुतणी इथं काजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिला मी हे करण्यासाठी मी आलो सकाळी. हे करताना 2 मिनटं मी गाडी पार्किंग करून मी 2 मिनटं झाली आतमध्ये जातोय तर इथं माझ्या गाडीवर होल्डिंग पडलं. नशीब असं होतं की नशिबाने मी 2 मिनटापूर्वी उतरलो, नाहीतर आज माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. किती गाड्या अजून फसलेल्या आहेत आणि काय नेमकं काय पडले तुमच्याकडे? आता किती गाड्या फसल्यात? माझी गाडी 4 व्हीलर माझी गाडी आहे, तर 2 व्हीलर अजून 5-6 गाड्या आतमध्ये असतील असा माझा अंदाज आहे. अजून पण आतमध्ये काही दिसत नाही मला. 5-7 गाड्या आतमध्ये, 2 माणसं जखमी झालेले आहेत असं मला प्रथम दर्शन दिसतंय. असं एकंदरीत आपण पाहायला गेलं तर आपल्यासोबत अजून काही लोक आहेत. काय तुम्ही नेमकं पाहिलं या ठिकाणी? ते पाहिले ते यांना ते पडला, गाडीवर पडलेला आणि किती लोक ऍडमिट झालेले तिथे लागला. त्यांना पहिले पण कंप्लेंट दिलेली त्याची, ते पण ते काढला नाही. तिथे त्याची पण कंप्लेंट दिलेली आहे. नगरपालिकाचं काय ध्यान आहे का नाही माहीत नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर एक रिक्षा, एक 4 चाकी व 3 ते 4 मोटर बाईक जे आहे ते या होल्डिंग खाली अडकले असून पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली परिसरामध्ये होल्डिंगचा विषय ऐरणीवरती आला आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. जेव्हा इथे चौकशी करण्यात आली तर या होर्डिंगला लायसन्स मिळालं होतं, स्ट्रक्चर स्टॅबिलिटीची घेण्यात आली होती. आता हे असं का झालं याची सखोल चौकशी करण्यात येईल. सखोल चौकशी केल्यानंतर याच्याबद्दल जबाबदारी निश्चित डेफिनेटली आम्ही करू. नाही, याची आता आम्ही सगळी माहिती